नमस्कार मित्रांनो, जय सद्गुरू। आज मी तुम्हाला मस्त अशी शाबूची खिचडी करून दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी भिजवले हे शाबूचे तांदूळ मी 4-5 तास भिजवून घेतलेले आहेत। हे बघा मस्त भिजलेले आहेत आपले शाबू। मी 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या आणि एक बटाटा घेतलेला आहे आणि थोडं शेंगदाण्याचं कूट। तर चला आता आपण खिचडी बनवायला सुरुवात करूया। हे पहा, ह्या बटाट्याची मी साल काढून घेतलेली आहे आणि हा बटाटा एकदम असा पातळ कट करून घ्यायचा खिचडीमध्ये टाकण्यासाठी। एकदम त्याचे पातळ स्लाइड्स करायचे। खिचडीमध्ये बटाटा असेल तर खिचडी खूप छान लागते खायला। आपलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण बटाटा टाकूया। आज संकष्टी चतुर्थी आहे, त्यामुळे सगळ्यांच्या घरी खिचडीचा बेता असेलच। तर मी आजच रेसिपी टाकते, तर तुम्ही या प्रकारे पण खिचडी बनवू शकता। मस्त अशी सुट्टी खिचडी होते, छान होते अशी खिचडी बनवल्यावरती। शाबूच बघा आपला किती मस्त असा सुट्टा सुट्टा भिजलेला आहे। हे पहा मित्रांनो, आपला बटाटा मस्त असा शिजलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता याच्यामध्ये मी मिरची टाकून घेते। मिरची तुम्हाला जसं तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही मिरची ॲड करू शकता। तर आता मी याच्यामध्ये हे शाबूचे तांदूळ टाकणार आहे। त्याच्यामध्ये मी पहिले हे कूट टाकून घेत आहे शेंगदाण्याचं, नंतर लागेल तसं थोडं थोडं टाकून। हे बघा, आता याच्यात आपण शाबू ॲड करूया। गॅस बारीक करायचा आणि हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं। याच्यामध्ये मी आणखी थोडंसं कूट ॲड करणार आहे। कूट मी लागेल तसंच टाकते। मिक्स करून घेऊया। खिचडी मंद आचेवरतीच होऊन द्यायची, म्हणजे ती छान अशी होते। फुल गॅसवरती केल्यावरती मग ती खालती चिकटते, त्यामुळे मी मंद गॅसवरती करून घेते। तर चला आता याच्यावरती आपण झाकणी टाकूया। थोडा वेळ झाकणी टाकून शिजवून घेऊया। आपण आता झाकण काढून बघूया। मस्त अशी आपली खिचडी होते। खिचडीचा रंग सुद्धा बदलायला लागलेला आहे, म्हणजे आपली खिचडी छान शिजली जाते। आज थोडी खिचडी मला हवी तशी सुट्टी नाही आहे झालेली, काय माहिती शाबू कदाचित आज चांगला नाही भेटलेला, तरी मला वाटत होतं थोडंसं। पण खिचडी ना खूप छान अशी सुट्टी बनते। माझा शाबूने मला धोका दिला असं वाटतं। चला अजून एक वाफ काढून घेऊया। चला आपण अजून हे थोड्या वेळाने झाकण असं काढून बघायचं। आज शाबू जरा व्यवस्थित नव्हता, त्यामुळे खिचडी थोडीशी आपली अशी चिकट झालेली आहे। काय कायना अशी खिचडी आवडते। हे पहा मित्रांनो, एका बाजूला मस्त अशा मी भुईमुगाच्या शेंगा भाजायला ठेवलेल्या आहेत। त्या ओल्या शेंगा आहेत भुईमुगाच्या, त्या मी भाजून घेत आहे।
तर आज उपवास आहे त्यामुळं मस्त अशा ओल्या भुईमुगाच्या शेंगा, खिचडी आणि दही असा बेत केलेला आहे. आता मी हे काढून घेते. हे पहा मित्रांनो, आपली मस्त अशी खिचडी तयार झालेली आहे. त्याच्याबरोबर मस्त असं हे दही घेतलेलं आहे. तर तुम्ही एकदा ही रेसिपी करून बघा आणि तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बोला गणपती बाप्पा मोरया.